मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्याची उभी पिकं करपून गेली। या अगोदर कोरडा दुष्काळ पडला आणि त्यानंतर आता ओला दुष्काळ पडला। निसर्ग कोपला आणि शेतकरी अडचणीत आला। शेतकरी अडचणीत आला तर या शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंठा आणि परतूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब, मंठा परतूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा 2 दिवसामध्ये काढायचं ठरलं। अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याच विषयावरती मार्गदर्शन केलं। या तालुक्यातल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या विषयावरती भाष्य केलं। या तालुक्याच्या आमदारावरती काही लोकांनी मत व्यक्त केलं। परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जानी दुश्मन पिक्चर कोणी कोणी पाहिला? जानी दुश्मन सुनील दत्तचा। जानी दुश्मन मध्ये ठाकूर बी तेच असतंय आणि डोलीचा लुटेरा सुद्धा तेच असतो। तसं या तालुक्याचा आमदार ठाकूर आहे, ठाकूर बी तेच आहे आणि डोलीचा लुटेरा बी तेच। अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, मानेनी सांगितलं, माने साहेब गळ्यामध्ये डबडा अडकून, गळ्यात खंडोबा अडकून रस्त्यावरती वाजवणारा मातंग सुद्धा आमचा नातेवाईक, कारण मराठ्याचं आणि मातंगाचं कुलदैवत एक। मी शिवाजी महाराजांचा बांधार आहे, बबनराव लोणीकर शिवाजी महाराजांचे बांधार आहेत आणि खंडोबाचे भक्त आहेत। बेल भंडार कपाळाला लावून या ठिकाणचा धनगर समाज आमचा आहे, हटकर समाज आमचा आहे। ज्या मातीत आम्ही जन्माला आलो, या मातीत या समाजातील सर्व जाती पंथाची 18 पगड जातीची लोक बरोबर घेऊन चालणारा जर या तालुक्यातला कोणता नेता असेल तर बबनराव लोणीकर। मंठा तालुक्यामध्ये प्रत्येक पांढऱ्यावरचा कार्यकर्ता उचलून त्याला गुत्तेदार केला आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम त्यांनी केलं। सायकलवरची कार्यकर्ते 4 व्हीलर गाड्यामध्ये फिरायले, गरीब माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम बबनराव लोणीकरांनी केलं। गरीबांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, धनदांडगे कार्यकर्ते त्यांच्या सोबत नाहीत आणि प्रश्न जातीयवादाचा नाही। या तालुक्यामध्ये प्रत्येक माणसाच्या आणि प्रत्येक जाती पंथाच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरणारा माणूस जर कोण असेल तर बबनराव लोणीकर आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती 25 वर्षापासून संघर्ष जर कोणी पेटवला असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती रस्त्यावर कोणी जर उतरत असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आंदोलन जर कोणी करत असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती धरणं जर कोण देत असेल, रस्ता रोको जर कोणी करत असेल तर बबनराव लोणीकर या तालुक्याचे आमदार 10 वर्ष 25 वर्षापासून या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरणारे माणसं। फरक एवढाच आहे, बिहारमध्ये लालूनं चारा खाल्ला, परभणी सुरेश जेटलेनं तांदूळ खाल्ला। बिहारमध्ये लालूनं चारा खाल्ला, परभणी जिल्ह्याचा शालेय पोषण आहाराचा लहान लहान लेकरांचा तांदूळ सुरेश जेटलेनी खाल्ला। सुशील मुंदडा कोण आहे? राजू मुंदडा। सुशील जेटल्या कोण आहे? राजू जेटल्याचा मुलगा आहे। प्रवीण जेटल्या कोण आहे? सुरेश जेटल्याचा मुलगा परळीत वटीत गेलेला आहे, त्याच्या नावाने एजन्सी आहे। 4 कोटी रुपयाचा तांदूळ परभणी आणि हिंगोलीच्या शालेय पोषण आहाराचा खाल्ला। एका माणसाला 750 ग्राम साखर येते, एका व्यक्तीला 750 ग्राम साखर येते। एका वर्षाची किती? 27,000 लोकांची साखर 4 वर्षापासून खाल्ली। 45 कोटी रुपये बोगस खाल्ले, साखरेत खाल्ले। 3 रुपये किलोची साखर 40 रुपये किलोने विकती।
साखरेत भ्रष्टाचार केला, तिकडं तांदूळ खाल्ले, इकडं साखर खाल्ली, 2 नंबरचा पैसा झाला. रॉकेलचे लायसन होते, तो हाजीदादा हाजी मुसा जिंतूरचा होता. त्या हाजीदादा हाजी मुसाचा मामू वो हाजीदादा हाजी मुसा जिंतूर के थे. और तुम्हारा वारस बोले तो तुम्हारा वारिस सुरेश जेटलिया कैसा हो सकता, उसका भाई कैसा हो सकता. हाजीदादा हाजी मुसा हैदराबादला राहतो. 23 पोरं आहेत हाजीदादा हाजी मुसाला. 23 पोरं, 23 आणि 24वा जेटली आहे. 24वा जेटली हाजीदादा हाजी मुसाचा वारस जर दत्तकपत्र लिहून घ्यायचं असेल, आपल्याला जर हिंदू संस्कृतीनुसार एखादा मुलगा जर वटीत घ्यायचा असेल तर सर्व वारसांची सहमती लागते. 23 पोरं आहेत हाजीदादा हाजी मुसाला, त्याच्यातले 19 पोरं हज करून आले, हजला जाऊन आले. मी त्यांच्याकडे हैदराबादला गेलो, त्यांचे नामपल्लीला गेलो. हैदराबाद सिकंदराबाद मध्ये नामपल्ली आहे, तिथं आंध्राचं विधान भवन आहे, तिथलच्या तालुक्यातली मतदारी यादी काढली, तिथलच्या तालुक्यात त्यांचे वारसाचे प्रमाणपत्र काढले, त्यांचे निवडणूक ओळखपत्र काढले आणि त्या हाजीदादा हाजी मुसाच्या 23 पोरायला सांगितलं की तुमचा एक भाऊ आमच्या महाराष्ट्रात परतूरचा आमदार आहे, तुम्हाला यावं लागेल जालन्याला, तुम्हाला जालन्याला यावं लागेल. तुमच्या माघारी तुमच्या रॉकेलच्या एजन्स्या चालू आहेत. त्यांना विनंती केली. उपजिल्हाधिकारी शेळके होते, पुरवठा अधिकारी, त्याला आम्ही सांगितलं की हाजीदादा हाजी मुसाच्या 23 पोराचा शोध लागला. मी हैदराबादला जाऊन आलो. हाजीदादा हाजी मुसाचे 23 पोरं, 23 वारस आपल्या भेटीला येणार आहे. शेळके म्हणे जेटल्या सोडून त्याला कोणी वारस नाही, विजयकुमार जेटल्या त्याचा वारस आहे. आम्ही नामपल्लीच्या कोर्टाच्या आंध्राच्या कोर्टाची सक्सेशन आणली, कोर्टातून रीतशीर त्याचं सर्च वॉरंट आणलं आणि शेळके उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं. हे 23 पोरं हाजीदादा हाजी मुसाचे. मग 23 वारस असताना सुरेश जेटल्या वारस होऊ कसा शकतो, विजू जेटल्या कसा वारस होतो. मग त्यांनी रॉकेलच्या एजन्स्या कॅन्सल केल्या, मंड्याच्या रॉकेलची एजन्सी रद्द केली, परतूरची रॉकेलची एजन्सी रद्द केली. द्वारपोष योजनेमध्ये 4 लाख लिटर रॉकेलचा भ्रष्टाचार जेटल्यांनी केला. 4 लाख लिटर रॉकेल वर्षाला येतो, एवढा 2 नंबरचा पैसा झाला या लोकांना. 45 कोटी रुपये तुमच्या साखरेत खाल्ले. एका माणसाचे 12,000 रुपये जेटल्याकडे. या तालुक्यात मतदार यादी जेवढ्या लोकांचे नाव आहे तेवढ्या लोकांचा प्रत्येक माणसाचा 6,000 रुपये नाही 12,000 रुपये एका कुटुंबाचे जेटल्याकडे. 5,000 रुपये मतानी जरी पैसे दिले तर 7,000 रुपये मामू उनके तरफ रहते आपण. कितने राहिले? 7,000 रुपये त्याच्याकडे राहते. पैशावर भाषा करायला. साखरेत पैसे खाल्ले, तांदळात पैसे खाल्ले. त्यांच्या फार्म हाऊसवर हत्याकांड झालं, पोलिसांनी त्याचा तपास केला नाही. निर्दोष 169 पोलिसांनी दाखल केली. पोलिसाचं भलतंच प्रेम उतवालं जेटल्यावर, भलतं प्रेम उतवालं पोलिसांचं बी. अधिकारी रिक्षा घ्यायले, भाग घ्यायले, गरीबावर अन्याय करायले आणि केस